नमस्कार मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आहे आपल्या सबस्क्रायबरची स्पेशल डिमांड. खूप जणींनी मला विचारलं होतं की माझं पूर्ण हेअर केअर आणि ट्रेडिशनल रेडी होण्याचं रुटीन विथ ऑइली हेअर करून दाखव. त्यामुळे आज मी तुम्हाला 3 स्टेपमध्येच माझी संपूर्ण रुटीन दाखवणार आहे. तर व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी सबस्क्रायबरची डिमांड स्पेशल आज आपण पाहणार आहोत. हेअर वॉश, हेअर ऑइलिंग आणि शेवटी ट्रॅडिशनल लुक विथ वेणी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा लुक खूप सुंदर दिसणार आहे. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आपण काय करतो, अगोदर हेअर ऑइल करून नंतर हेअर वॉश करतो. पण त्यांचं म्हणणं असं होतं की फर्स्ट अगोदर हेअर वॉश कर आणि नंतर हेअर ऑइलिंग कर. थोडं युनिक होतं पण चालतंयच की. कारण आपली आई आजी आपण लहान असताना पण असंच ओल्या केसांमध्ये भरपूर तेल लावून द्यायची आणि नंतरच ते केस 8 दिवस तशीच त्याची वेणी घालून द्यायची. तर आपण आज तेच अनुभवणार आहोत. त्यासाठी मी अगोदर हेअर वॉश करून घेतले होते आणि पूर्णपणे मी ते म्हणजे नॅचरली सुकू देणार आहे आणि नंतरच मी ते त्याची म्हणजे हेअर ऑइलिंग करणार आहे. तर त्यासाठी मी अगोदर पॅराशूट ऑइलच वापरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी साधी आणि फ्रेश मॉर्निंग रुटीन दाखवणार आहे. चला तर मग दिवसाची सुरुवात करूया. आज आपण सकाळी लवकर उठून खिडकी उघडली आणि थंडगार हवा अनुभवली. पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरणामुळे दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती. आज काही हेअर वॉश डे नाही, पण खूप कमेंट येत होत्या, त्यामुळे कालच ठरवलं की उद्या ही डिमांड कंप्लीट करू. त्यासाठी सकाळी लवकर उठून अगोदर हेअर वॉश केले, कारण केस धुतल्यावर खूप फ्रेश आणि हलकं वाटतं. केस धुतल्यावर ते टॉवेलनं हलकेच पुसले आणि नैसर्गिकरित्या सुकण्यासाठी ठेवले. त्यामुळे केस अधिक सॉफ्ट आणि हेल्दी राहतात. हेअर वॉश नंतर गरम गरम चहा घेतला. पहिला घोट घेतल्यावर दिवसाची सुरुवात आणखीन छान वाटते. त्यानंतर साधा आणि हलका मेकअप करून दिवसाची सुरुवात केली. आता हे झाल्यानंतर मला सेकंड स्टेप करायची होती, ती म्हणजे हेअर ऑइलिंग. आणि त्यांचं म्हणणं तसंच होतं की अगोदर हेअर वॉश कर आणि नंतरच केसांना तेल लावून घे, आणि ती पण जास्त तेल लावून. आणि त्यांचं म्हणणं म्हणजे भरपूर कमेंट अशा होत्या की फक्त पॅराशूट ऑइलच वापर, कारण दुसरे म्हणजे जॅस्मिन तेल ते जास्त तेल लवकर निघून जातं, पण पॅराशूट ऑइल तसंच 8 दिवस राहतं. तर त्यांचं म्हणणं तसंच होतं की तू पॅराशूट ऑइलच वापर. त्यासाठी मी पॅराशूट ऑइलनंच हेअर ऑइलिंग करून घेणार आहे. आणि हे तेल मी एका बाउलमध्ये काढून ते थोडं कोमट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यापासूनच आपण आज हेअर ऑइलिंग करून घेणार आहोत. केस पूर्णपणे कोरडे केले आहेत आणि हलक्या हाताने ते विंचरून घेतलेले आहेत. त्यामुळे केस कमी तुटतात आणि गुंता देखील सहज निघून जातो. आता मी थोडंसं हेअर ऑइल करून घेऊन केसांच्या टोकावर आणि लांबीवर हलक्या हाताने लावत आहे. यामुळे केसांना चमक येते आणि ते अधिक मऊ होतात. स्काल्पवर हलक्या हाताने मसाज केल्याने खूप रिलॅक्स वाटतं आणि हा माझ्या सेल्फ केअर रुटीनमधला म्हणजे सर्वात आवडता भाग आहे. केसांना तेल लावल्यामुळे ते अधिक सॉफ्ट आणि व्यवस्थित राहतात आणि ते चमकदार पण दिसतात. आणि हेच मला जी थर्ड स्टेप करायची आहे ती म्हणजे वेणी घालायची आहे. त्याच्यासाठी हे म्हणजे जे केस आहेत ऑइल केलेले ते त्याच्यामुळे ते सॉफ्ट पण होतील आणि त्याच्यामुळे वेणी पण दिसायला खूप छान दिसेल. तर तुम्ही व्हिडिओ खरंच लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला कसा वाटतो तेही नक्की कमेंट करून सांगा. तर मी इकडे हेअर ऑइल करत आहे आणि केसांना जेवढं मी तेल लागेल तेवढं लावून घेते. म्हणजे आजच नाही, तर मी जेव्हा कधी हेअर वॉश करायचे असते त्याच्या अगोदरच्या दिवशी मी हेअर ऑइल करून घेते आणि ते रात्रभर ठेवते. पण आज तसं करायचं नव्हतं. आज करायचं होतं ते थोडं वेगळंच रुटीन होतं. पण मग म्हणलं की जाऊ दे, त्यांनी सांगितलेलं आहे तर एक वेळेस करून देखील दाखवू. आणि काय होतं, थोडे म्हणजे ऑइली केस असतील
पण केसांसाठी तेल चांगलंच आहे ना, त्यामुळे म्हणलं की जरी आपल्याला ऑफिसला जायचं असेल तरी पण आपण हेअर ऑइल करून जाऊ शकतो. कारण आपल्याला तिथं कोणी गेल्यास असं नाही म्हणणार की हां, तू हेअर ऑइल करून आलेले आहेस तर तू नको येऊ, कारण तसं कोणी म्हणणार नाही आहे. आणि जर आपण दिवसभर ऑइल करून ठेवलेले असेल तर ते आपल्यासाठी पण म्हणजे, कारण आपण जेव्हा हेअर ऑइल करतो तेव्हा आपल्याला शांत देखील झोप लागते आणि छान देखील वाटतं. त्यामुळे म्हणलं की जाऊ दे, 8 दिवस तर 8 दिवस, पण आपल्याला छान वाटलं बस झालं. त्यामुळे ना आज सकाळी लवकर उठूनच म्हणजे हा व्हिडिओ बनवायचा ठरवलेला होता. त्यामुळे सकाळी लवकर उठून ना अगोदर हेअर वॉश करून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली होती. कारण मला नंतर ऑफिसला पण जायचं होतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून हे माझं रुटीन चालू केलेलं होतं. आता पूर्णपणे मी हेअर ऑइल करून घेतलेलं आहे आणि नंतर थोडी मसाज देखील केलेली आहे. कारण असं केल्यास आपल्याला खरंच खूप छान वाटतं आणि रिलॅक्स देखील फील होतं. आता हे पूर्ण हेअर ऑइलिंग झालेलं आहे आणि नंतर इकडे केस बांधून घेतलेले आहेत. कारण थर्ड स्टेपमध्ये आपल्याला ट्रॅडिशनल लुक करायचा आहे आणि त्यासाठी हे आपल्याला मध्ये येऊ नये म्हणून मी एका म्हणजे याची पोनी बांधून घेतलेली आहे आणि ही आहे आपली थर्ड स्टेप. त्यासाठी मी ही साडी घालणार आहे आणि याच्यावरच आपला आजचा व्हिडिओ बनवणार आहे. तर इकडे मी साडी वेअर करून घेतलेली आहे आणि आता याच्यापासूनच आपल्याला सुंदर एक ट्रॅडिशनल लुक आणि त्याच्यावर साडीवर खूप म्हणजे सुंदर अशी वेणी घालायची आहे आणि तेच आपले थर्ड स्टेप आहे. तर त्याच्यासाठी मी इकडे अगोदर पूर्णपणे हेअर ऑइलिंग झाल्यानंतर केस विंचरून घेतलेले आहेत आणि त्याच ऑइल केल्यामुळे जास्त काही गुंता होत नाही, पण वेणीसाठी ते थोडे इझी जातील म्हणून मी इकडे केस विंचरून घेतलेले आहे. आणि आपल्याला नंतर याच्यापासूनच सुंदर अशी वेणी घालायची आहे. तर त्याच्यासाठी वेणी घालण्यासाठी आता म्हणलं की जर आपण हेअर ऑइल करूनच घेतलेलं आहोत तर आपण अगोदर म्हणजे वेणी घालण्याच्या अगोदर आपण मधून सरळ भांग पाडूनच आपण वेणी घालूत. कारण आपण लहानपणी असंच करायचं की युनिफॉर्म घालायचा आणि नंतर सरळ भांग पाडून 2 वेण्या घालून यायच्या. तर 2 वेण्या तर काही नाही, एकच वेणी घालायची आहे. पण मी इकडे मधून सरळ स्ट्रेट भांग पाडून आज मी सुंदर वेणी घालणार आहे. तर इकडे मी 2 पार्टमध्ये पार्टिशन केलेलं आहे आणि नंतर ते पाठीमागं पिनअप करून ते थोडे सिक्युअर करून घेतलेले आहेत आणि नंतर मी याच्यापासून सुंदर अशी वेणी घालणार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला साडीवर वेणी आवडते तेही कमेंट करून सांगा. कारण भरपूर जणी अशा असतात की डेली वेअरमध्ये साडी वेअर करता आणि नंतर त्याच्यावर सुंदर अशी वेणी घालतात. तर कोणाकोणाला साडीवर वेणी आवडते तेही कमेंट करून सांगा. तर इकडे सुंदर अशी वेणी घालत आहे आणि नंतर थोडा सिम्पलच मेकअप करणार आहे. कारण जास्त हेवी मेकअप केला तर तो मला लगेच पुसूनच टाकावं लागणार आहे. कारण नंतर मला डेली वेअरसाठी पण म्हणजे ऑफिससाठी पण रेडी व्हायचं आहे. त्यामुळे तसं न करता म्हणलं की जाऊ दे, एवढं जास्त मेकअप करायची काही गरज नाही. कारण आपल्याला नंतर उगं दाखवण्यासाठी काहीच नको. त्यामुळे जे आहे ते रिअल असायला पाहिजे. म्हणून इकडे सुंदर वेणी घातली आणि नंतर थोडाच मेकअप करण्यासाठी थोडी म्हणजे सिंपल अशी चंद्रकोर लावणार आहे आणि त्याच्यावर काजळ लावून मी माझा आजचा ट्रॅडिशनल लुक कंप्लीट करणार आहे. कारण नंतर ऑफिससाठी रेडी व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण हेवी मेकअप करून नाहीच जाऊ शकत. त्यामुळे सिंपलच लुक म्हणून मी सिंपलच आपला म्हणजे मेकअप करणार आहे. तर त्याच्यासाठी मी इकडे सुंदर वेणी घालून घेतलेली आहे. कारण ही वेणी आपण ऑफिससाठी पण वेअर करून जाऊ शकतो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मी असा सुंदर असा सिंपल लुक कंप्लीट केलेला आहे. तर त्यांचं म्हणणं माझ्यापर्यंत कितपर्यंत मी पूर्ण करू शकले ते मला काही माहिती नाही, पण
भरपूर दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं की करूनच दाखव, तर त्यामुळे ना मी आज हा कंप्लीट लूक केलेला आहे. बाय बाय.